नमस्कार, मी शिल्पाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। आज आपण मस्त अशी झणझणीत कोलंबी मसाला पाहणार आहोत। चला तर मग रेसिपी वेळ न वाया घालता सुरू करूया। ही मस्त अशी कमी मसाला वापरून आणि पटकन होणारी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी मी इथे अर्धा किलो कोलंबी घेतली होती। ती सगळं स्वच्छ करून ती पाव किलो पर्यंत होते। यामध्ये आता मी छोटा चमचा हळद टाकलेली आहे आणि यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकलेला आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता। आणि यामध्ये मी एका लिंबाचा रस पिळून घेत आहे। मी इथे लिंबाचा रस वापरलेला आहे। तुम्ही या ठिकाणी चिंचेचा कोळ किंवा कोकम वापरलं तरीही चालेल। आता याला आपल्याला छानपैकी मिक्स करून याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 5 ते 10 मिनिटं ठेवलं तरी चालेल, पण अर्धा तास ठेवलं तर उत्तम। मी याला अर्धा तासासाठी बाजूला ठेवते। तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करू। तोपर्यंत अर्धा तास तर होऊनच जाईल। गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे। तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे पातळ असे कांदे कट करून घेतलेले आहेत, चिरून घेतलेले आहेत आणि ते यामध्ये मी टाकत आहे। मी 2 मध्यम आकाराचे कांदे पाव किलो कोलंबीसाठी वापरलेले आहेत। जर तुमची कोलंबीची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही कांदे पण वाढवून घ्या। आता याला आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा चांगला परतलेला आहे 1 ते 2 मिनिटांमध्ये। आता यामध्ये आपल्याला 2 मध्यम आकाराचे कट केलेले टोमॅटो टाकायचे आहेत आणि टोमॅटो आपण रफलीच कट केलेले आहेत आणि याला पण आपल्याला तेलामध्ये हलकसं परतून घ्यायचं आहे। आणि टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ टाकत आहे। मीठ तुम्ही कोलंबी मॅरिनेट करताना पण टाकले आणि आता टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी पण आपण मीठ वापरले, हे लक्षात असू द्या। आणि याला आपण 2 ते 3 मिनिटं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊ। टोमॅटो सॉफ्ट झाल्याच्या नंतर यामध्ये मी 1.5 इंच अद्रकचा तुकडा टाकलेला आहे आणि यामध्ये आपल्याला अद्रक आणि लसूण जास्त वापरायचं आहे या कोलंबी मसाल्यासाठी। कोलंबी अशी थोडीशी गोडसर लागते आणि आपण यामध्ये कांदा पण वापरलेला आहे आणि कांद्याची पण चव थोडीशी गोडसर होते। त्यामुळे आपण यामध्ये लसूण आणि अद्रक जरा जास्तच वापरणार आहोत नेहमीच्या भाजीपेक्षा। याला आता 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेऊया आणि हे मी एक कवर करून याला एक चांगली अशी वाफ काढून घेते, जेणेकरून हे सगळं सॉफ्ट झालं पाहिजे। आता हे 2 ते 3 मिनिटानंतर मी कवर काढलेला आहे आणि यामध्ये मी एकदम छान अशी कोथिंबीर टाकलेली आहे, गावरान अशी कोथिंबीर। आता याला मी परतून घेतलेला आहे 1 ते 2 मिनिटं आणि हा आता मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याला थंड करण्यासाठी बाजूला ठेवू। थंड झाल्यावर याला मिक्सरला फिरून घेऊया, पाणी न टाकता। त्याच कढईमध्ये मी पुन्हा 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे। तेल इथे तुम्ही थोडंसं जास्तच वापरा। आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात तेल खूप छान गरम झालेलं आहे। त्यानंतरच मी ही पूर्ण कोलंबी यामध्ये टाकते। तेल जर गरम झालं नाही आणि आपण जर त्यामध्ये कोलंबी टाकली तर ती कढईला चिटकते। यासाठी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि हलक्या हाताने आता याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून ती तुटणार नाही। या पद्धतीने झालेलं आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली कोलंबी छान मस्त फ्राय झालेली आहे, पहा। आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि जे कढईमध्ये तेल आहे तेच आपल्याला वापरायचं आहे। त्याच्यामध्ये कोलंबीचा पूर्ण फ्लेवर आलेला आहे तेलामध्ये, तेच आपल्याला भाजीसाठी आपल्याला तेच तेल वापरायचं आहे। मी पूर्ण कोलंबी आपल्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे, हे पहा। आता यामध्ये जर तुम्हाला तेल अजून वाढवायचं असेल तर तुम्ही इथे वाढवू शकता। मला आवश्यकता वाटत नाही आहे, त्यामुळे मी वाढवत नाही। आणि आपण जो सुरुवातीला मसाला भाजून घेतला होता तो मी आता मिक्सरला छान बारीक वाटून घेतलेला आहे, पाणी न टाकता। आणि हे तेलामध्ये मी टाकून याला 2 ते 3 मिनिटं आपण याला परतून घेऊ, कारण मसाला आपण आधीच भाजून घेतलेला होता, त्यामुळे याला परतवण्याला जास्त वेळ लागत नाही। तेलामध्ये छान असं मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये आता आपण पावडर मसाले टाकून घेणार आहोत। मी 2 चमचे लाल मिरची पावडर टाकत आहे आणि त्यानंतर मी कांदा लसूण मसाला वापरत आहे। जे कोणता मसाला तुमच्याकडे साठवणीतला असेल तो तुम्ही वापरू शकता। मालवणी मसाला पण वापरू शकता। मी इथे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे।
त्यानंतर मी इथे 1 चमचा धने जिरे पावडर टाकलेला आहे आणि हे सगळे कोरडे मसाले आपल्याला पावडर मसाले मिक्स करून घ्यायचे आहे त्या मसाल्यामध्ये 1 ते 2 सेकंदसाठी। मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये आपण फ्राय केलेली कोलंबी टाकून घेणार आहोत आणि याला पण या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जो मसाला तयार केलेला आहे तो कोलंबीला चांगला लागला पाहिजे। हलक्या हाताने तुम्ही मिक्स करा, नाहीतर कोळंबी तुटू शकते। एकदम हलक्या हाताने आपण पूर्ण मसाला याला लावून घेणार आहोत आणि आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका आणि पाणी तुम्ही गरम पाणी करूनच टाका, थंड पाणी वापरू नका, त्यामुळे चवीमध्ये फरक पडतो। आता यामध्ये मी गरम केलेलं पाणी टाकून घेणार आहे आणि ते पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरचं भांडं विसळून घेतलं आणि तेच पाणी मी इथे वापरत आहे। मला अजून थोडीशी ग्रेव्ही लागणार आहे। याच ठिकाणी जर तुम्हाला इतकी घट्ट ग्रेव्ही असेल तर काही आवश्यकता नाही पाणी टाकायची। मला अजून थोडीशी भातासोबत खायला ग्रेव्ही थोडीशी पातळ लागणार आहे, त्यासाठी मी अजून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता याला चांगलं मिक्स करून आता एक छान अशी दणदणीत याला उकळी आणायची आहे। मी कवर करून घेत आहे आणि कवर करून एक छान याला उकळी आणूया। किती छान, एकदम सोपी आणि झटपट अशी आपली कोळंबी मसाला तयार आहे। आतापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पटकन लाईक करा, नंतर तुम्ही विसरून जा। एक छान उकळी आल्याच्या नंतर यामध्ये मी कोणताही मटण मसाला तुम्हाला जो आवडतो तो 1 चमचा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा याला मी कवर करून घेत आहे आणि पुन्हा एक चांगली उकळी येऊ देणार आहे। आपण कोलंबी फ्राय केलेली आहे त्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही। हे पहा, छान मस्त आपली भाजी तयार आहे आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। मला खात्री आहे की ती तुम्हाला खूप आवडेल आणि रेसिपी ट्राय केल्याच्या नंतर मला या फीडबॅक द्यायला विसरू नका। कमेंट्समध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला ही कशी वाटली। चला तर मग पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत भेटू, तोपर्यंत नमस्ते। खात रहा, मस्त रहा, शिल्पाज किचन पाहत रहा।